एका भाऊने आपल्याला कमेंट केलेली होती की मेंढी पावसाळ्यात व्याली नाही पाहिजे, म्हणजे पावसाळ्यामध्ये मेंढीला पिल्लं नाही झाली पाहिजेत. आता ह्याचे बरेच काही कारणं असू शकतात, कारण का पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात मेंढ्यांना आजार असतात. आणि त्यामध्ये काय होतं की पावसाळ्यामध्ये जर तुमची मेंढी व्याली तर लहान लहान पिल्लाला पण जास्त प्रमाणात आजार असतात, बरोबर. जसं की पावसाळ्यामध्ये पावसाचं वातावरण असतं, वली जमीन असते या, आणि वातावरणही थंड असते, वारा असतो या, बरोबर. त्याचबरोबर मेंढ्यांना पावसाळ्यामध्ये चाराही खायला भेटत नाही. पाऊस लागून जर राहिला तर दिवस दिवस रात्र पाऊस चालू राहतो, त्यामुळे मेंढ्यांना चाराही भरपूर प्रमाणात भेटत नाही, त्यामुळे मेंढ्यांना दूधही येत नाही, बरोबर. पण शक्यतो पावसाळ्यामध्ये एवढं काही नसते, आपण रोगराया बरेच काही असते, आजार असतात, जरबा वगैरे असतो, त्यामध्ये जास्त मर्जर होती, लहान पिल्लाला ते आजार सहन होत नाहीत. आणि जसं की उन्हाळ्यामध्ये पण काय होत असतं की जसं की उन्हाळ्यामध्ये जास्त पावसाचं वगैरे काही अडचण नसते या, पण नासाडी जर पाऊस आला तर त्यामध्ये पण उन्हाळ्याची जी पिल्लं असतात तेही मरण पावतात, म्हणजे बरोबर. जसं की थंडीचं वातावरण दिपावळीनंतर जास्त असते, तर त्या थंडीच्या वातावरणात पण म्हणजे पिल्लाची उन्हाळ्यामध्ये पण मरतूक होते, पण जास्त करून पावसाळ्यामध्ये मरतूक जास्त होते. आणि बऱ्याच जणाला असं वाटतं की 99% लोकांचं असं मत असतं की पावसाळ्यामध्ये मेंढी नाही व्याली पाहिजे, बरोबर. म्हणजे पावसाळ्यामध्ये मेंढीला पिल्लू नाही झालं पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला स्वतःही काही काळजी करावी लागते, आणि काही मी तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगणार आहे की स्वतः तुम्ही कसं काय केलं पाहिजे, कसं नियोजन केलं पाहिजे, यावर मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. आणि ते तुम्ही केलं तर म्हणजे तुम्हाला फायदा नक्की दिसून येईल. आता जसं की मेंढी तुमची जर पावसाळ्यामध्ये पिल्लं देते, म्हणजे ती मेंढी लागून कधी निघते, एकतर जानेवारीमध्ये, फेब्रुवारीमध्ये, नाही तर मार्चमध्ये. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, बरोबर. या 3 महिन्यापैकी तुमची मेंढी लागून निघते, बरोबर. आता तुम्हाला एक करायचं आहे की मेंढी तुमची जी जानेवारी फेब्रुवारीमध्ये लागून निघते ती 1.5 ते 2 महिना आधी व्याली पाहिजे. म्हणजे पावसाच्या आधी तर एकतर मेंढी व्याली पाहिजे, नाही तर पाऊस संपल्यावर तर मेंढी व्याली पाहिजे, बरोबर. म्हणजे मेंढीला पिल्लं झाली पाहिजेत. एकतर पाऊस संपल्यानंतर तर मेंढीला पिल्लं झाली पाहिजेत, नाहीतर पावसाच्या आधी तरी 1.5-2 महिना पिल्लं झाली पाहिजेत. आता ह्यासाठी तुम्ही काय करू शकता, एकतर तुमच्या खांडव्यातला जो नर आहे, जो बकरा आहे, तो बकरा एकतर जर तुम्हाला लेट पिल्लं तुम्ही करू शकत असाल तर नर तुम्ही मादीला लागूनच देऊ नका 1.5-2 महिना, बरोबर. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये तो नर मेंढीला लागून देऊ नका, बरोबर. जराशी 1-2 महिने लेट लावा, म्हणजे लेट पिल्लं होतील, बरोबर. जसं की शक्यतो असं हे करणं चूक आहे, कारण का उत्पन्न जराशी पुढं ढकलणं, कष्ट करणं, कारण का भयंकर कष्ट असते मित्रांनो. आणि 2 महिने म्हणजे कसं आहे माहिती आहे का, 2 वर्षासारखं आहे. 2 महिने जर तुम्ही उत्पन्न पुढं ढकलायचं म्हटलं तर 2 वर्षासारखंच आहे कमीत कमी, बरोबर. तर तसं न करता तुम्हाला ह्यावर काही थोडं आणखी जास्त कष्ट करून तुम्ही लवकर उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करा. जसं की तुम्ही जे जानेवारीमध्ये मेंढी लावायचे म्हणता, ते तुमची नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये मेंढी लागून द्यायची करा, बरोबर. म्हणजे 1.5 ते 2 महिना मेंढी आधी वेल, म्हणजे जसं की पावसाळ्याच्या आधी 1.5 ते 2 महिना मेंढी पिल्लं देईल तुमची, बरोबर. आता त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जी मेंढी आहे ती मेंढीची, आता तुम्हाला एक सांगायचं म्हणजे तुम्हाला त्या कमेंटवरून मी सांगतो, आणि ती भाऊही हे व्हिडिओ बघत असतील आता, बरोबर. जसं की ती मेंढी विचार करा तुम्ही, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल ह्या महिन्यामध्ये जर लागून निघत असेल तर त्या मेंढीचे जो मालक आहे तो सांभाळणी एकदम चांगल्या पद्धतीने करत आहे. कारण का उन्हाळ्यामध्ये मेंढी लागून निघणं म्हणजे पण मेंढीचं असं आहे की तिच्या पोटाची जर आबाळ झाली, पोटाला जर खायला नाही भेटलं तर मेंढी उन्हाळ्यामध्ये लागून निघत नाही. कारण का ती मेंढी चांगल्या पद्धतीने ते मालक सांभाळत आहेत, ते शेतकरी सांभाळत आहेत. एवढी तर 100% मला खात्री आहे, 101% मी सांगतो की ती मेंढीची सांभाळणी ही चांगल्या पद्धतीने होत आहे. कारण का ती पावसाळ्यामध्ये मेंढी येते, म्हणजे उन्हाळ्यात ती मेंढी लागून निघते, बरोबर. तर त्याची सांभाळणी ही चांगल्या प्रकारे होत आहे, बरोबर. आता फक्त मालकाने एकच केलं पाहिजे त्या शेतकऱ्यांनी, की ती मेंढी जी आहे ती लवकर लागून काढणे. आता लागून काढण्यासाठी तुम्हाला सांगतो, त्याची जर पिल्लं असतील त्या मेंढीची
तर त्या पिल्लांची लहान लहान पिल्लं असतात, त्या पिल्लांचे तुम्ही लवकर महिन्या 6 महिन्यात त्याची थानतुटी करायची आहेत, म्हणजे दूध प्यायची बंद करायची आहे. ते आईपासून लांब कोंडणे, बरोबर, ती मेंढी लवकर आटवून टाकणे. तर जसं की त्या मेंढीला तुम्ही जे पिल्लं आहेत ते पिल्लं बिगर दुधाची महिन्या 6 महिन्यापासून तुम्ही त्याचं संगोपन करू शकता, म्हणजे आईपासून तोडून तुम्ही त्याचं वेगळ्या प्रकारे संगोपन करू शकता, बरोबर. आता तेही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर त्यावरती पण मी व्हिडिओ बनवेन, बरोबर. तर काय तर तुमचे आता पिल्लं जर आईला दूध पित असतील तर तुमची मेंढी कधीच लागून निघत नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे लवकर निघणार नाही, लेट निघल पण लवकर निघणार नाही. त्यासाठी तुम्हाला लवकर जर मेंढी लावून काढायची असेल तर तुम्हाला मेंढीची पिल्लं थानतुटी करावी लागतील, बरोबर. आता जसं की तुम्ही मेंढीला एक करा की मेंढीला आटवल्यानंतर, म्हणजे दुधाची मेंढी आटवल्यानंतर तुम्ही काय करा, तुमचा जो नर असतो ते तुम्ही किती ठेवता, 1 ते 2 नर असतात, बरोबर. तर आठवड्यामध्ये तुमच्या आजूबाजूला कोणाच्या मेंढ्या असतील आणि त्यांच्यामध्ये पण बरेच काही असे जातीवंत नर असतात, वेगवेगळे नर असतात ज्याचे त्याचे, बरोबर. तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचा नर त्यांना द्या आणि त्यांचा नर तुम्ही आणू शकता. आता आठवड्याला तुमच्या खांड्यामध्ये असा नर बदला, म्हणजे महिन्यात 4 वेळा 4 वेगवेगळे नर असे तुमच्या कळपात ठेवा, म्हणजे बरोबर. आता ते नराचा खुराकही चांगल्या प्रकारे द्या, असा दुसऱ्याचा असो नाही किंवा आपला असो, बरोबर. आता कसं की नराला जरा खुराक वगैरे दिला तुम्ही तर तो काही ना काहीतरी खांडव्यामध्ये प्रयत्न करत असतो, वेगवेगळा आला तर जराशी त्यांचं पण मेंढ्याचं पण जराशी आकर्षक ही नराकडे होत असतं. म्हणजे जसं की काळा असो, बांडा असो, तांबडा असो, खरडा असो, वेगवेगळ्या कलर्स असतात, वेगवेगळ्या जातीज असतात, बरोबर. कातन वेगळी राहते, लोकर वेगळी राहते, तर जराशी मेंढ्याचंही आकर्षक त्यांच्याकडे होत असते. आणि त्या नराचं पण आकर्षक होत असते, कारण का नवीन नवीन मेंढ्या आहेत म्हणल्यावर आकर्षक होतात. त्यामध्ये तुम्ही जसं की मेंढ्या लवकर लागून काढण्यासाठी तुम्ही असं करू शकता की मेंढ्या तुमच्या आठवल्यानंतर तुम्ही त्यांना धुवू शकता, बरोबर. थंड पाण्याने एकदम स्वच्छ, जिथं पाणी आहे तिथं जराशी पोहणी वगैरे घालून चांगल्या व्यवस्थितपणे तुम्ही धुवू शकता. म्हणजे धुल्यानंतर काय आहे, त्या दिवसामध्ये असं तुम्ही नर बदलाबदली करा, म्हणजे आठवडाभर आता तुमचा नर कळपामध्ये आहे ना, तुमचा नर कोणाला तरी द्या आणि त्यांचा नर तुम्ही तुमच्या कळपामध्ये आणा, बरोबर. ते आठवडाभर नर ठेवला का तेही नर माघारी द्या आणि दुसरा कोणाचा तरी नर आणा. म्हणजे महिन्यामध्ये वेगवेगळे 4 नर जर तुमच्या खांडव्यामध्ये फिरले तर तुमची मेंढी 101% माझावरती येते. आणि जर मेंढी ह्याहून जर माझावर नाही आली तर त्याला पर्याय म्हणजे काय आहे की जे खपरी पेंड असते ना, आपण जे कोळाला वापरतो 1 नंबरची पेंड, तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला सांगतो, 70-72 रुपयाला जी भारीतली पेंड असते, बाजारामध्ये कांबळा वगैरे टाकून जे व्यापारी बसतात तर त्यांच्यापासून तुम्ही खरेदी करत जावं. कारण का दुकानामध्ये शक्यतो पेंड ही चांगली भेटत नाही. कारण का मेंढीचं म्हटलं तर तुम्हाला सांगतो बरं का, शेळ्यांना, गाईला, म्हशीला तुम्ही दुकानातून खरेदी करू शकता. कारण का बाजारामध्ये मेंढीचा जिथं बाजार असतो ना, तिथं जे पाल टाकून पेंड घेऊन बसतात ना, तिथं 69 रुपये, 70-72 रुपये किलोनं तुम्हाला जी पेंड 1 नंबर कोळाची पेंड जी असते ती भेटून जाते, बरोबर. जी पापडीसारखी असते, माणसानं जर थोडी खाल्ली तर असं वाटणार की आईला आणखी एक घासभर, एक चिमटभर आणि नाहीतर एक 2-4 तरी त्यातलं तुकडं खावत असं आणखी वाटणार, तुम्ही जर थोडी तोंडात घातली तर. म्हणजे एवढी चविष्ट असते. सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच होतं तुम्हाला, बरोबर. तर ती कोळाची जी पेंड आहे ती पेंड तुम्ही तव्यामध्ये भाजून, बरोबर, त्या मेंढ्यांना देऊ शकता. थोडी थोडी सकाळची खुराकामध्ये देऊ शकता. मग त्यामध्ये त्या मेंढ्या माझा येऊ शकतात, बरोबर. या जवळजवळ 20 ते 21 दिवसामध्ये तुम्हाला त्याचाही रिझल्ट दिसेल. आता तुम्ही एका प्रयत्नावर राहू नका, सगळे प्रयत्न सलग व्यवस्थितपणे तुम्ही केले तर ह्याचे नक्कीच तुम्हाला फायदे दिसून येतात, बरोबर. म्हणजे मेंढी लागून निघतेच तुमची, बरोबर. त्याचबरोबर तुम्हाला खपरी पेंड ही तुम्ही भाजून देतच आहात, त्यासोबत तुम्ही जसं की मिनरल मिक्सचर असते, म्हणजे त्याच्या शरीरात जे पण कमी आहेत ते कमी भरून काढण्यासाठी, मग ते कोणते असो, तिच्या शरीरात रक्त कमी असू द्या किंवा पेशी कमी असू द्या, जसं की आपल्या अंगात कशा पांढऱ्या असतात, तांबड्या पेशी असतात, बरोबर. तर तशा त्यांचंही आपल्यासारखं जीवन असतं आणि त्यामध्ये त्यांना जे पण त्यांच्या शरीरामध्ये कमी आहे ती कमी भरून काढण्याचं ती मिनरल मिक्सचर ही पावडर करत असते, बरोबर. तर त्यामध्ये तुम्ही मिनरल मिक्सचर ही रोज जवळजवळ 20 ग्रॅमपर्यंत तुम्ही त्या मेंढीला देऊ शकता, बरोबर. आणि जसं की एवढ्यानं जर तुमचं नाही आले तर त्यातून तुम्ही प्रयत्न म्हणजे काय आहे की तुम्ही मग शिवाय काही गोळ्या आहेत, बरोबर. तर म्हणजे आता
एवढ्यानं जर नाही, आता मी सांगितलेलं एवढ्यानं जर तुम्ही एवढं संगोपन व्यवस्थितपणे केलं आणि नर बदललं, जसं की खुराक दिला, बरोबर, आणि तरीही तुमची मेंढी जर माझावर नाही आली किंवा लागू नाही राहिली, तर म्हणजे तुमच्या मेंढीमध्ये काही तर फॉल्ट आहे. आणि बरेच काही मग काय करतात की जसं की मेंढी डागणं वगैरे, कुठं कमरेला डागा, कुठं पोटाला डागा, कुठं मांडीला डागा, असं बऱ्याच काही गोष्टी करत असतात, बरोबर. काही योनीच्या खाल्ल्या साईडला डागत असतात. मग ह्या डागण्यापेक्षा, एवढ्या दुखापती करण्यापेक्षा तुम्हाला सरळ सरळ सांगतो, मग तुम्हाला मेडिकलमध्ये सरळ सरळ माझावरती येण्यासाठी गोळ्या भेटतात, इंजेक्शन भेटतात. ह्याकडं म्हणजे तुम्ही जाऊ शकता. डागण्यापेक्षा म्हणजे तुम्हाला एक पर्याय म्हणून सांगतो, काही लोक काय करतात, डागून बघतात आणि डागून नाही माझाव आली का शेवटी मग कटाई करण्यासाठी विकून टाकतात. तर असेही करतात. म्हणजे तुमचं जे पाळीव आहे तुम्हाला ज्याने चांगलं उत्पन्न देणार आहे किंवा येत्या काही कालावधीत चांगलं उत्पन्न देणार आहे, तर त्यासाठीही तुम्हाला हे औषधाकडे तुम्ही जाऊ शकता, बरोबर. आता तुम्हाला एकच आहे की ह्या पिल्लांचं जसं की पावसाळ्यामध्ये मरतूक होणार नाही. तुम्ही जर 1.5-2 महिना आधी जर लावून काढल्या मेंढ्या, तर तुमच्या पावसाळ्याच्या आधी, बरोबर, पावसाळ्याच्या आधीमध्ये तुमच्या 1.5 ते 2 महिने मेंढ्या येणार. आणि म्हणजे पावसाळा सुरू झाला तर तुमचे काही 1 महिनाभर पाऊस चालू झाला म्हटलं का पावसाळ्याचा चारा हिरवा असतो आणि तेवढा चारा खाऊन तुम्ही जे कोकरे आहेत, म्हणजे जे मेंढ्यांची पिल्लं आहेत, ती पिल्लं विकून जातात तुमची, बरोबर. तर अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला त्याचं व्यवस्थितपणे हे करावं लागतं. आता ह्यात काय असते की काही लोक, आता माझ्यात काय असते, माझे ह्या आता चालूला चालू आहे, काही मेंढ्यांची मी पिल्लंही विकली, त्यावरती पण मी व्हिडिओ बनवीन. आता चालूला काही येतात, काही पावसाळ्यामध्ये येतात. पण जेणेकरून मला उन्हाळ्यामध्ये पण काही अडचणी येतात. तर जसं की उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा भेटत नाही आणि पावसाळ्यामध्ये हिरवा चारा जास्त प्रमाणात आमच्या इकडे भेटतो. त्यामुळं फक्त दुधाची कमी मला उन्हाळ्यामध्ये जाणवते. दुसरं काही आजार पाण्याचं एवढं नाही. आणि आजार आलाच तर काही मी ट्रीटमेंट त्याला करत असतो या. आणि त्यात जर काही माझी पण मरत असतात, असं नाही की मला सगळं नॉलेज आहे म्हणजे माझं जगतं, असं काही नसते. माझ्यात पण मर जर होती, बरोबर, असं काही नसते. 1-2 चालत असते उन्हाळ्यात पावसाळ्यात. सगळं तुम्हाला लाभलं तर मग कसं जमायचं. नफा तोटा हे नॉर्मल चालत असतो, पण जास्त होत नाही, म्हणजे अनुभवाच्या ह्यानं होत नाही नुकसान, बरोबर. आणि तरी पण तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण वाटली किंवा कोणत्याही आजाराची विषयी माहिती पाहिजे असेल किंवा ट्रीटमेंटविषयी माहिती पाहिजे असेल, तर मला कमेंट करून नक्की कळवत जा, बरोबर. आता ही व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला मी आता कमेंट करा, लाईक करा, काही म्हणणार नाही, सबस्क्राईब करा, काही म्हणणार नाही. तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला काय करायचं, सबस्क्राईब करायचं आणि सबस्क्राईब करायचं तुम्ही ठरवा. धन्यवाद.